जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय झालं शनू बेबी? ओ माय गॉड, तू ग्रोसरी आणायला गेली होती, बॅग्स कुठे? शनू बेबी, एक काम धड करत नाही. चोरीला गेल्या ना तरी मी सांगत होते तुला नीट. ओ माय गॉड, त्यांच्या हातात कुठे तू? सॉरी शना, हे काय चाललंय? मला अजिबात आवडलं नाही. तू खाली केलंस ते काय? हे काय चाललंय? मी तुला म्हणायला हवं कळलं ना, म्हणजे तू जे केलं ते बरोबर आहे असं म्हणायचंय का तुला? तुला समजवायचा प्रयत्न करत होतो ना. काय सांगत होतास तू मला? खोटं सांगत होतास तिकडे. एक मिनिट, काय झालंय मला कोणी सांगेल का? तुम्ही गप्प बसाव. हिला तुम्ही ना आधी शिस्त लावली असती तर ही आज अशी वागली नसती. तू मला काही बोलू नकोस कळलं ना. हिम्मत असेल तर खरं काय केलं ते सांग. एक मिनिट, काय झालं मला सांग ना शनू बेबी, काय झालं? आपल्याला जी भीती होती ते झालं मम्मा. म्हणजे कॅरीचा अफेअर झालाय. मी आता त्याला त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर हात धरून बघितले पार्किंग मध्ये. ओ माय गर्लफ्रेंड मध्ये हातात हात घालून पार्किंग मध्ये काय? हो, काय गर्लफ्रेंड नव्हती हो. काहीतरी काय बोलते ही? गर्लफ्रेंड नव्हती ती. मग कोण होती? कोण होती? बॉस होती माझी. बॉस होती त्यांची. काय शनू बेबी? मग काय झालं? बॉसचा कोणी असा हात धरून पार्किंग मध्ये उभं राहतं का? बॉसचा पुढे हात धरून पार्किंग मध्ये उभं राहतं का? हो, बॉसचा हात म्हणजे काय उगीच धरला होता का? आपण शेक हँड करतो ना. हॅलो शेक हँड. हॅलो कसे आहात तुम्ही? असंच करत होतं काय? मिठा मारत होतो का? काय केलं आजी? अगं पण तसं केलं का? उगीच काहीतरी बोलू नकोस. त्याने काहीतरी वेळेसारखं मला अजिबात आवडलं नाही. ती चिडून निघून गेली त्यामुळे. मम्मा पण तरी कोणी पार्किंग मध्ये असा हात धरून उभं राहतं हात धरून का? उभं राहतं का कोणी? तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? ती माझी बॉस आहे. ती जर चिडली ना मला नोकरीवरून काढून टाकेल आणि घरात येणारे पैसे बंद होतील. ती त्यांची बॉस होती. तिने जर मनात आणलं ना त्यांना नोकरीवरून काढून टाकेल. घरात येणारे पैसे बंद होतील, कळतंय का? हा, हे सांग ना तुमच्या मुलीला. सांगा तुमच्या मुली. सॉरी जाऊ मग तिच्या वतीने मी सॉरी म्हणते. शनू बाई कुठे गेली? मी आधी अथर्वच आवरते, मग तुमच्या दोघांसाठी कॉफी करते. चालेल? थांब मला पण तसंही फ्रेश व्हायचंय. मी आवडतो अथर्वच. मग आई आधी तुमच्यासाठी. नको ग, तू बैस जरा, तुझ्याशी बोलायचं होतं. बैस. काय झालं आई? अगं झालं काहीच नाही. आज वाढदिवस आपल्या अथर्वचा होता, पण सगळीकडे वावर मात्र सौमित्राचाच दिसत होता. मी जर माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसतं ना तर माझा विश्वासच बसला नसता की हे सगळं फंक्शन त्यांनी बघितलंय, त्यांनी ऑर्गनाइज केलंय. हो ना आई. कारण अगं त्याला ना कधी ह्या अशा गोष्टीत इंटरेस्ट नव्हताच. तो मुंबईत आला काय आणि अगदी बदलून गेला बघ. आणि त्याच्या या पॉझिटिव्ह बदलामागे ना तू कारणीभूत आहेस. थँक्स राधिका, तुझ्यामुळे मला एक चांगला वेगळा सौमित्र बघायला मिळाला. आई काही असं काही नाहीये. मुळात तो एक चांगला माणूस आहे म्हणून हे सगळं झालंय. याच्यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाहीये. माझ्यामुळे नाही काही झालंय. मी नाही तसं म्हणणार. त्याला चांगली बायको मिळाली याचा त्याला जसा अभिमान आहे ना तसा तो मला पण आहे. फक्त मला आता तुला एक रिक्वेस्ट आहे. काय आई? आय थिंक तुम्ही आता तुमचं सहजीवन सुरू करा. चांगला संसार करणं, तो अर्थपूर्ण होणं, हे सगळं आता ना तुझ्या हातात आहे. त्याची आई म्हणून मी एवढं तुला नक्की सांगेन. थिंक अबाउट इट.